सर्वांना नमस्कार। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असं एक ॲप्लिकेशन पाहणार आहोत जे आपल्या प्रत्येकाच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये असायलाच हवं। हे ॲप्लिकेशन आपल्याला हवामानाचा अंदाज तसेच पावसाचा अंदाज SMS द्वारे कळवितो। शिवाय आपण ॲप्लिकेशनमध्ये प्रवेश करून हवामानाचा किंवा पावसाचा अंदाज घेऊ शकतो। तर हे ॲप्लिकेशन कसे डाउनलोड करायचे आणि कसे वापरायचे ते आपण पाहूयात। सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करा। त्यानंतर सर्चमध्ये जाऊन सचेत असं आपणास टाईप करायचं आहे। त्यानंतर सचेत नावाचा ॲप्लिकेशन ओपन होईल, ते इन्स्टॉल करून घ्या। हे इन्स्टॉलेशन सुरू झालेलं आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर आपणास ते ओपन करायचं आहे ॲप्लिकेशन। यानंतर आपणास या ठिकाणी अलाउ करायचं आहे। त्यानंतर आपल्याला जी भाषा निवडायची ती निवडून घ्यायची। या ठिकाणी मी मराठी भाषा निवडत आहे। त्यानंतर ठीक आहे वर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अलर्ट दाखवत आहे। आता हे न्यू दिल्ली, पटना, बिहार असं वेगवेगळ्या राज्यातलं किंवा जिल्ह्यातलं अलर्ट दाखवतं। त्यानंतर आपण आपला मोबाईल क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे। मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर आपण प्रवेश करा यावर क्लिक करायचं आहे। यानंतर आपणास एक OTP SMS येणार, त्याला आपण नोंदणी करायची आहे। नंतर आपण लोकेशनला व्हाईल यूजिंग धिस ॲप सिलेक्ट करायचं, लोकेशन टर्न ऑन करून घ्यायचं। त्यानंतर आपण ज्या लोकेशनला आहे त्या ठिकाणचा डाटा इथे शो होत आहे। या ठिकाणी पहा मध्यम चेतावणीचा प्रकार दाखवलेला आहे। या ठिकाणी चाकूर हे लोकेशन आहे आणि बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यात ऑरेंज इशारा दिलेला आहे। आपण या ठिकाणी भाषाही चेंज करू शकतो। आता मी एक हिंदी उदाहरण आपणास दाखवत आहे। या ठिकाणी बघा भाषा हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करून दाखवलेलं आहे। अशा प्रकारे आपणास रेड अलर्ट किंवा अतिमुसळधार पाऊस, मध्यम पाऊस, हलका पाऊस असा प्रत्येक इशारा आपणास पाहायला मिळतो। आपण शेअरसुद्धा करू शकतो WhatsAppद्वारे किंवा इतर माध्यमाद्वारे। तसेच आपण खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला मुसळधार पावसामध्ये काय करायचे, काय करू नये अशी सुद्धा माहिती भेटते। तसेच आपणास याच ॲप्लिकेशनद्वारे जे हवामानाचा अंदाज आहे तो सुद्धा आपण घेऊ शकतात। आता बघा स्क्रॉल केल्यानंतर खाली आपल्याला इथला हवामानाचा अंदाज तासाभरात प्रत्येक तासामध्ये कसा पाऊस राहील याची सुद्धा माहिती भेटते। तसेच पुढच्या दिवसाचा सुद्धा साधारण 1 आठवड्याचा अंदाजसुद्धा आपणास या ॲप्लिकेशनद्वारे मिळतो। अशा प्रकारे हे अतिशय उपयोगी असे ॲप्लिकेशन आहे आणि जे आपल्याला SMSद्वारे सुद्धा अलर्ट करतं आणि आपण हे ॲप्लिकेशन ओपन करून सुद्धा पाहू शकतो। तसेच आपण ज्या ठिकाणचा ज्या जिल्ह्याचं पाहिजे आता त्या ठिकाणचाही आपण पाहू शकतो अंदाज। भारतातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज या ॲप्लिकेशनद्वारे आपण पाहू शकतो। अशा प्रकारे आपण या ॲप्लिकेशनचा वापर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। सतर्क राहा। धन्यवाद।